नमस्कार, पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात अगदी अचूक पद्धतीने योग्य प्रमाणात साहित्य घेऊन अर्धा किलोचे बारीक बुंदीचे लाडू कसे बनवायचे। आज आपण झाऱ्याचा वापर न करता अगदी मोत्यांसारखी गोल गरगरीत बारीक अशी बुंदी कशी पाडायची ते पाहणार आहे आणि त्यासोबतच अगदी सोप्या आणि अचूक पद्धतीने पाक कसा बनवायचा, ज्यामुळे बुंदीमध्ये पाक व्यवस्थित मुरला जातो आणि म्हणूनच बुंदीचे लाडू सुद्धा मस्त गोल गरगरीत आणि खूप चविष्ट बनतात। या पद्धतीने बनवलेले बुंदीचे लाडू अगदी परफेक्ट बनतात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे। आता बेसन तुम्ही घरचं बनवलेलं सुद्धा वापरू शकता किंवा विकतचं सुद्धा वापरू शकता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन जास्त बारीक सुद्धा नसावं किंवा मोठं सुद्धा दळलेलं नसावं। त्यानंतर 250 ग्रॅम आपल्याला साखर लागणार आहे। एवढ्या साखरेमध्ये बुंदीचे लाडू परफेक्ट गोड बनतात। आता साहित्याचं वाटीचं प्रमाण पाहूयात। तर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला पाक बनवण्यासाठी पाणी लागणार आहे। वजनी वाटी दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। छोट्या मोठ्या टिप्स सहित हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामुळे लाडू अजिबात बिघडणार नाही। तर त्यातली पहिली टिप म्हणजे बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचंय। तर शक्यतो मैदा चाळण्यासाठी जी बारीक चाळण मिळते त्याने चाळून घ्यायचा किंवा पिठाची चाळण वापरली तरी सुद्धा चालेल। आपल्याला या पिठामध्ये अजिबात छोट्या मोठ्या गाठी नको आहेत, त्यामुळे आपल्याला बेसन व्यवस्थित चाळूनच घ्यायचे। शिवाय बेसन चाळून वापरल्यामुळे यामध्ये थोडीशी हवा भरली जाते आणि त्यामुळे बुंदी सुद्धा तळताना मस्त मोत्यासारखी फुलते। आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालून याला घट्टसर सुरुवातीला भिजवून घ्यायचं। तर बेसन ज्या वाटीने घेतलं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। लक्षात ठेवा, थोडं पाणी ऍड करतच बेसन आपल्याला भिजवून घ्यायचंय, म्हणजे यामध्ये काहीही छोट्या मोठ्या गाठी शिल्लक राहत नाहीत। त्यामुळे अगदी स्मूथ असं हे बॅटर बनतं आणि बुंदी पाडायला सुद्धा सोपं जातं। तर हे पहा, अगदी थोडं पाणी ऍड करत याला मिक्स करत राहायचंय। बॅटरला अशी कन्सिस्टन्सी आल्यानंतर थोडीशी इथून पुढे पाणी वापरताना काळजी घ्यायची। तर हे पहा, चमचाभर यामध्ये आता पाणी ऍड करत राहायचंय आपल्याला। हे छान मिक्स करत राहायचं। आपल्याला याची फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आहे। तर हे पहा, इथे मी पळीच्या साहाय्याने हे बॅटर तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित समजेल। अशीच कन्सिस्टन्सी बॅटरला यायला हवी। हे पहा, पळीच्या मागे सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी जाड थर याला आलेला नाही, बॅटरचा पातळच थर आलेला आहे। एका वाटीतलं पाव वाटी पाणी उरलेलं आहे, म्हणजे 1 वाटी बेसनसाठी पाऊण वाटी पाणी इथे मला लागलेलं आहे। आता लगेचच आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। बुंदी पाडण्यासाठी आपण झाऱ्याचा वापर करणार नाही, कारण आपण बारीक बुंदीचे लाडू बनवत आहे। हे पहा, झाऱ्याला थोडेसे मोठे होल असतात, त्यामुळे तळतानाच बुंदीचा आकार मोठा होतो आणि पाकामध्ये मुरल्यानंतर तर त्याचा आकार दुप्पट वाढतो। बारीक बुंदी जर बनवली तर पाक सुद्धा व्यवस्थित मुरला जातो आणि लाडू सुद्धा दिसायला सुंदर दिसतो। तर झाऱ्याऐवजी आपण पाइपिंग बॅगचा वापर करणार आहे। अशा पद्धतीची जर पाइपिंग बॅग नसेल तर दुधाची रिकामी झालेली पिशवी व्यवस्थित धुवून पुसून वापरू शकता। एका ग्लासमध्ये ही पाइपिंग बॅग घेतली, यामध्ये 1 ते 1.5 पळी हे बॅटर घेतलं। बुंदी परफेक्ट येण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे। बेसनच्या प्रकारानुसार ते भिजवताना पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं। तर आपल्याला या बॅटरची फ्लोईंग कन्सिस्टन्सीच हवी आहे। पाइपिंग बॅग मध्ये हे बॅटर घेतलं, याला एखादा रबर लावू शकता किंवा गाठ सुद्धा मारू शकता। तर अशा पद्धतीने ही पाइपिंग बॅग रेडी केलेली आहे। कढईमध्ये तेल सुरुवातीलाच कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली। बारीक बुंदी पाडण्यासाठी आपल्याला पाइपिंग बॅगची अगदी थोडीशी टिप कट करून घ्यायची। जितक्या लहान जाडीचं तुम्ही याला कट करून घ्याल तितकी बारीक बुंदी पडेल। आता हे पहा, पाइपिंग बॅग हातामध्ये फक्त पकडलेली आहे आणि इकडे तिकडे फिरवायची आहे। या बॅगला अजिबात दाबायचं नाही, नाहीतर बुंदी गोल गरगरीत होत नाही, तर त्याच्या मागे थोडंसं शेपूट तयार होतं। तर हे पहा, अशा पद्धतीने पाइपिंग बॅगला फक्त पकडलेलं आहे आणि इकडे तिकडे फक्त हलवत राहायचंय। तुम्ही पाहू शकता अगदी बारीक बुंदी पडत आहे आणि मागे शेपूट सुद्धा तयार होत नाही, गोल गरगरीत अगदी मोत्यांसारखी बुंदी पडते। पद्धत अतिशय सोपी आहे, एकदा बनवायला लागलात ना अगदी पटकन बनतं। आता पुढची टिप म्हणजे सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची। एक बॅच पाडून झाल्यानंतर थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित तळून घ्यायची, म्हणजे बुंदी तेल सुद्धा जास्त पीत नाही आणि मस्त खुसखुशीत बनते। तर हे पहा, एक बॅच इथे पाडून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त गोल गरगरीत बारीक अशी बुंदी पडलेली आहे। आतपर्यंत हे व्यवस्थित तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो। झाऱ्याच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं। हलकासा रंग बदलला, तेलातली बुडबुडे कमी आले की बुंदी काढून घ्यायची। तर हे पहा, किती बारीक गोल गरगरीत अगदी मोत्यांसारखी बुंदी दिसत आहे। रंग आता याचा बदललेला आहे, तेलातली बुडबुडे सुद्धा कमी आले, लगेचच काढून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता बुंदी पाडण्यासाठी झाऱ्याचा वापर न करता मस्त अशी ही बुंदी तयार झालेली आहे।
आता हे एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा प्लेटमध्ये न काढता जाळ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून ठेवायची, म्हणजे यातलं सगळं तेल निथळलं जातं. किंवा यातलं सगळं तेल कढईमध्येच निथळण्यासाठी दुसरी सुद्धा पद्धत मी पुढे दाखवणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा करून घेतली. तुम्ही पाहू शकता अगदी कढई भरून सुरुवातीलाच तुम्ही सगळी बुंदी पाडून घेऊ शकता. त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम कमी करायची, बुंदी व्यवस्थित तळून घ्यायची. ही छान आतपर्यंत तळली गेली तर मस्त खुसखुशीत होते आणि पाक सुद्धा अगदी व्यवस्थित मुरतो. बुंदीतलं तेल सगळं निघून जाण्यासाठी अशा पद्धतीने पळीने एखाद्या गाळण्यामध्येही काढून घ्यायची. हे पहा, गाळणं खूपच बारीक जाळीचं असतं, त्यामुळे यामधून फक्त तेल निथळलं जातं, बुंदी अजिबात पडत नाही. त्यामुळे बुंदी काढायला सुद्धा खूप सोपं पडतं, अजिबात करपत नाही आणि यातलं तेल सुद्धा सगळं निथळलं जातं. झाऱ्याने सुद्धा काढू शकता किंवा अशा पद्धतीने गाळण्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता. तर हे पहा, अशा पद्धतीने सगळी बुंदी आपण बनवून घेतलेली आहे, एका जाळ्यामध्ये काढून ठेवली. आता बुंदी आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती बारीक मोत्यांसारखी मस्त अशी ही बुंदी पडलेली आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाइपिंग बॅग जी आहे ती थोडीशी वरती पकडून तेलामध्ये बुंदी पाडायची, म्हणजे आणखी ती अगदी परफेक्ट व्हायला खूप मदत होते. फक्त तेल बाहेर उडणार नाही याची काळजी घ्या. तर हे पहा, मस्त अशी ही बुंदी बनवून तयार झालेली आहे. आपण ज्या पद्धतीने तेल यातलं निथळून काढलेलं आहे त्यामुळे जास्त तेलकट सुद्धा झालेली नाही. आणि हे पहा, किती खुसखुशीत झालेली आहे, आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे. तर बुंदी आपली तयार आहे. लगेचच याचा पाक बनवायला घ्यायचा. पाक बनवायच्या अगोदर तुम्हाला आवडेल असा एक प्रोडक्ट पाहूयात. आता दिवाळी म्हटल्यानंतर स्पेशली भाऊबीजेसाठी किंवा दिवाळीसाठी आपण खूप गिफ्ट्स घेतो. तर झूक तर्फे मला मिळालेलं आहे फुटवेअर आणि बॅग. झूकचे प्रोडक्ट्स मेड इन इंडिया आहेत, हँडक्राफ्टेड आहेत आणि क्रुएलिटी फ्री आहे. यामध्ये जे लेदर वापरलेलं आहे ते वेगन लेदर आहे, कोणत्याही ॲनिमलला हार्म केलेलं नाही, पेटा अप्रूव्ड आहे. आता या फुटवेअरची क्वालिटी सुद्धा तुम्ही पाहू शकता. दिसायला जितकं सुंदर दिसत आहे क्वालिटी सुद्धा तितकीच चांगली आहे. याचं सोल सुद्धा तुम्ही पाहू शकता, याने मस्त ग्रीप येते आणि कम्फर्टेबल आहे. भरपूर व्हरायटीज डिझाईन्स यामध्ये अवेलेबल आहे. जीन्सवरती आणि लेगिन्सवरती सुद्धा हे सँडल्स दिसायला खूप सुंदर दिसतात. आता हे पहा, झूकची बॅग सुद्धा तुम्ही पाहू शकता. दिसायला जितकी सुंदर दिसत आहे तितकीच आकाराने मोठी सुद्धा आहे. वेगन लेदर आहे, कुठल्याही ॲनिमलला हार्म केलेलं नाही, हँडक्राफ्टेड आहे, मेड इन इंडिया आहे. खूप छान क्वालिटीची ही बॅग आहे. ऑफिससाठी वापरू शकता किंवा शॉपिंगसाठी सुद्धा वापरू शकता. पाण्याची बॉटल, टिफिन सुद्धा यामध्ये व्यवस्थित बसू शकतो. स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुपन कोड दिलेला आहे, तो वापरून यासाठी 10% डिस्काउंट मिळत आहे. तर भाऊबीजेसाठी किंवा दिवाळीसाठी हे अगदी परफेक्ट गिफ्ट ऑप्शन आहे. वेबसाईटची लिंक आणि कुपन कोड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता बुंदी थंड होत आहे तोपर्यंत पाक बनवायला घेऊयात. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाव वाटीला थोडंसं जास्त पाणी घेतलं. लाडूला मस्त रंग येण्यासाठी इथे मी 2 ते 3 थेंब ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे. नाही वापरला तरी सुद्धा चालेल किंवा ऑर्गॅनिक फूड कलर वापरला तरी सुद्धा चालेल. आता कढईमध्ये पाऊण वाटी साखर घेतली. ज्या वाटीने मैदा घेतलेला होता त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घ्यायची. यामध्ये बनवून घेतलेलं हे पाणी घेतलं. आता सुरुवातीला हाय फ्लेमवरती साखर आपल्याला विरघळवून घ्यायची. आता लक्षात ठेवा, आपल्याला याचा पक्का एकतारी पाक बनवायचा नाही. पाकाची एकतार बनायला सुरुवात झाली की आपल्याला पुढची प्रोसेस करायची. बुंदीच्या लाडूसाठी पाक परफेक्ट बनणं खूप महत्त्वाचं आहे. पाक जर कच्चा राहिला तर लाडू लवकर खराब व्हायची शक्यता असते आणि व्यवस्थित तो वळता सुद्धा येत नाही. आणि पाक जर पुढे गेला तर लाडू थंड झाल्यानंतर किंवा काही दिवसांनी त्याच्यावरती साखरेचा थर आल्यासारखं दिसतो. तर त्यामुळे पाक थोडासा काळजीपूर्वकच बनवून घ्यायचा. तर हे पहा, साखर आता विरघळलेली आहे आणि याला एक उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि लगेचच याचा पाक चेक करायचा. तर पाक काही सेकंद थंड करून घेतला, त्यानंतर चेक करून घेतला. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे याची एकतार बनत नाही, पण तार बनायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे हे सिरप चिकट झालेलं आहे. लगेचच गॅस बंद केला. तर हे पहा, एक तार बनायला फक्त सुरुवात झालेली आहे. गॅस बंद करून लगेचच यामध्ये बुंदी मिक्स करून घ्यायची. तर ही बुंदी आपण थोडा वेळ पाकामध्ये शिजवून घेणार आहे आणि त्या प्रोसेसमध्ये सुद्धा पाक पुढे जाऊ शकतो. त्यामुळे एक तार बनायला सुरुवात झाल्यानंतरच लगेचच गॅस बंद करायचा, बुंदी मिक्स करून घ्यायची. आता एकदा का बुंदी मिक्स करून झाली की गॅस पुन्हा ऑन करायचा आणि मंद आचेवरच फक्त 1 ते 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचंय. ह्या 1 ते 2 मिनिटामध्ये हा पाक व्यवस्थित तयार झालेला असतो. 1 ते 1.5 मिनिटानंतर लगेचच गॅस बंद केला. तुम्ही पाहू शकता हे आता घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे. तर कढई आपण ओट्यावरती काढून घेतली. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटे मुरवत ठेवायचे. 15 ते 20 मिनिटातच या बुंदीमध्ये पाक व्यवस्थित मुरला जातो. कारण आपण अगदी बारीक अशी ही बुंदी पाडून घेतलेली आहे, त्यामुळे पाक मुरण्यासाठी सुद्धा खूप कमी वेळ लागतो. बुंदीचा आकार आता तुम्ही पाहू शकता, पाक मुरल्यामुळे थोडीशी अजून फुललेली आहे
आता लाडूला मस्त चव येण्यासाठी आणि लाडू वळताना हाताला न चिकटण्यासाठी यामध्ये 1 चमचा तूप घातलं. त्यासोबतच 2 ते 3 चमचे यामध्ये मगज बी घ्यायचे. हे सुद्धा ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. हवं तर यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड सुद्धा ऍड करू शकता. लगेचच हे मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवा हे थोडंसं अजून गरम आहे. थोडंसं गरम असतानाच याचे लाडू लगेचच वळून घ्यायचे. लक्षात ठेवा पूर्णपणे हे आपल्याला थंड करायचं नाही, हलकंसं गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचेत. म्हणजे लाडू सुद्धा अगदी मस्त गोल गरगरीत वळले जातात. तर हाताला थोडंसं तूप लावून घेतलं म्हणजे अजिबात हे हाताला चिकटणार नाही आणि लगेचच आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे याचे लाडू वळून घ्यायचे. बुंदी व्यवस्थित तळली गेलेली असेल, पाक जर परफेक्ट बनला असेल तर लाडू वळायला अगदी सोपं जातं. तर अशा पद्धतीने लाडू सगळे वळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने हा लाडू वळला जातोय. आणि हे पहा किती सुंदर गोल गरगरीत हे बुंदीचे लाडू दिसत आहेत. मगज बी वापरायचे नसेल तर कोणतंही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. आता हे आपल्याला थोडंसं गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत. त्यामुळे लाडू वळताना शक्यतो कोणाची तरी मदत घ्या, म्हणजे गरम असताना सगळे लाडू व्यवस्थित वळले जातील. लाडूंना रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि तेवढ्या साखरेमध्ये हे लाडू परफेक्ट गोड बनतात. तर अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घेतले. 200 ग्रॅम बेसनमध्ये एवढ्या आकाराचे 12 ते 13 लाडू बनवून तयार होतात. फराळाची ऑर्डर घेत असाल तर या सगळ्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगाच्या ठरतील. तर या दिवाळीला या पद्धतीने साहित्याचं हे प्रमाण वापरून झारा न वापरता बुंदीचे लाडू नक्की बनवून पहा. घरातल्या सगळ्यांना 100% आवडतील. हे लाडू पूर्णपणे आता थंड झालेले आहेत. एक लाडू तोडून दाखवत आहे. तर तुम्ही पाहू शकता अजिबात कडक लाडू बनलेला नाही, मस्त मऊसूत झालेला आहे. आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त फुललेली बुंदी दिसत आहे. पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे. पाक अगदी परफेक्ट असल्यामुळे लाडू संपेपर्यंत असाच मऊ राहील. अजिबात कडक होणार नाही किंवा साखरेचा लेअर सुद्धा वरती दिसणार नाही. लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत हे लाडू सगळेजण आवडीने खाऊ शकतात. इतके हे मऊ बनतात आणि यामध्ये आपण थोडंसं तूप वापरलेलं आहे, त्यामुळे चवीला तर जबरदस्त बनतात. आता याचं वजन करून पाहूयात. यातले 1-2 लाडू माझ्या मुलांनी खाल्लेले आहेत आणि याचं वजन तुम्ही पाहू शकता. अंदाजे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचे हे लाडू झालेले आहेत. तर रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.